धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसचे 1 नगरसेवक जे आहेत ते आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मल्हार पाटील आहेत, भाजपचे नेते। दादा, खरं तर मोठा धक्का जो आहे तो ठाकरे गटाला पाहायला मिळतोय। 9 नगरसेवक जवळपास त्यांचे येत आहेत। काय नक्की माहिती आहे, काय सांगाल? आदरणीय नरेंद्रभाई मोदी, आदरणीय अमितभाई शाह, नबीन साहेब, आदरणीय देवाभाऊ, आदरणीय रविदादा यांच्या नेतृत्वावर आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत आदरणीय राणादादा आणि आमचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब नगरपालिकेतील आमचे भारतीय जनता पक्षाचे 6 नगरसेवक आधी होते, आता हे 10 आलेले आहेत। असे टोटल 16-20 पैकी नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होत आहे आणि पक्षावर विश्वास ठेवत, इथल्या आमच्या धाराशिवच्या विजन 2030वर विश्वास ठेवत या सर्व आमचे सहकारी नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत। त्याचा आम्हा सर्वांना कार्यकर्ता म्हणून आनंद आहे। खरं तर ठाकरे गटाचे किती नगरसेवक आहेत आणि कोणकोणते इतर नगरसेवक? ठाकरे गटाचे 9 नगरसेवक आहेत, 8 निवडून आलेले, 1 कोऑपचे आणि 1 काँग्रेसचे, असे टोटल 10 नगरसेवक आहेत। खरं तर ठाकरे गट धाराशिव जिल्ह्यामध्ये पिछेहाट होताना पाहायला मिळतं। यापूर्वी खासदार जे आहेत ते फुटले, त्यानंतर आता नगर परिषदेचे नगरसेवकसुद्धा फुटता आहेत। काय 2025च्या नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये आम्ही भाजप शिवसेना निवडणूक लढवली। समोर शिवसेना उभाटा गटाचे नेते ते आता शिवसेनेत आलेले, त्यांचा पॅनल होता, तर ते नगरसेवक आज त्यांचं नेतृत्व शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला, पण त्या नेतृत्वावर कदाचित विश्वास नसेल म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। आदरणीय देवाभाऊ, आदरणीय रविदादा, राणादादा, दत्ताभाऊ आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी उभाटाचे आपले हे सगळे नगरसेवक यांनी पक्षावर विश्वास ठेवत इथं प्रवेश केला। 2029ची ही लोकसभेची तयारी म्हणावी लागेल का? नाही, ही कुठली निवडणुकीची तयारी नाही, ही आमचं जे धाराशिव जिल्ह्यासाठी राज्य शासन म्हणून आणि जिल्ह्यातील आम्हा सर्वांना जे धाराशिव जिल्ह्यात चांगलं काहीतरी घडवून आणायचं आहे, आदरणीय देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली हे नगरसेवक किंवा ही एक शहर आहे जे त्याच्यामध्ये आम्ही त्या विजनमध्ये आमचा हातभार लावू। तर हे होते मल्हार पाटील यांना पाहतोय। ओमराजे यांना नाव न घेता त्यांनी टोला देखील लगावलेला आहे। त्यांच्यावर विश्वास नसल्यामुळे कदाचित ते भाजपमध्ये आल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।